मुंबईच्या कुलाब्यातील मेट्रो हाऊसलाही लागलेल्या आग आता आटोक्यात आली आहे। ही आग भडकण्याला पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलामधल्या समन्वयाचाच अभाव असल्याचं समोर आलंय। संध्याकाळी 4 वाजता ही आग लागली। आगीची वर्दी मिळताच 12 बंब, 4 जंबो आणि 5 छोटे टँकर्सही दाखल झाले। त्यावेळी कुलाबा परिसरात पाणी पुरवठा सुरू होता, त्यामुळे हायड्रंटमधून पाणी घेतलं जात होतं। मात्र काही काळानं पाणी पुरवठा थांबवण्यात आला आणि हायड्रंटचं पाणी थांबलं। अग्निशमन दलानं वेळीच याची कल्पना महापालिका अधिकाऱ्यांना दिली असती तर पाणी पुरवठा सुरू राहू शकला असता। मात्र ऐनवेळी टँकर्समधलं पाणीही संपल्यानं काही काळ अग्निशमन दल पाण्याविनाच होतं। परिणामी आग आटोक्यात आणण्यास उशीर झाला। दरम्यान महापौरांनी आगीच्या चौकशीचे आदेश दिले। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या 3ऱ्या मजल्याला ही आग लागली होती। आग लागताच पोलीस आणि फायर ब्रिगेडने मेट्रो हाऊस इमारतीतील तसंच आजूबाजूच्या इमारतीतील रहिवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढलं। 2 महिला इमारतीत अडकल्या होत्या, त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं। दरम्यान या आगीमुळे इथल्या लॉजवर राहणाऱ्या परदेशी नागरिकांचं सामान या आगीत जळून खाक झालं। अनेकांचा पासपोर्टसह महत्त्वाची कागदपत्र देखील या आगीमध्ये जळून खाक झाल्या। आणि याच बातमी संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, काय सांगाल, एकूणच ही आग आटोक्यात आणण्यासाठी एवढा उशीर का लागला आणि या ठिकाणी पाण्याचा तातडीने लवकर उपलब्ध का होऊ नाही शकलं पाणी? स्वाती, जी आग आहे त्या आगीवरती रात्रीच नियंत्रण मिळवलं गेलेलं आहे, पण हे संपूर्ण जे कोल्हापूरचा हा जो कॉजवे जो आहे या ठिकाणी जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये बरंचसं जे सामान आहे किंवा स्टेअरकेस असतील किंवा लॉबी असेल त्या लाकडाचे बनलेले आहेत। ही खूप जुनी इमारत आहे, त्यामुळे या इमारतीमध्ये जी आग लागलेली आहे ती अजूनही धुमसत आहे। मधून कुठे ना कुठेतरी आग लागत आहे। आत्ता जी फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या इमारतीमध्ये अजून जी आग आहे ती अजून थोडी बाकी आहे। पाहू त्या ठिकाणी की वरून अजूनही फायर ब्रिगेडचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते पाण्याचा अजूनही फवारा करत आहेत। कारण का ह्या इमारतीच्या बॅक साईडचा आणि विशेष करून वरचा जो पट्टा आहे तिथे डांबर लावलेला आहे। बराचसा भाग या इमारतीचा लाकडाचा आहे आणि यामुळे मधून कुठे ना कुठेतरी आग येते आहे आणि त्यामुळे जे फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत त्यांचे पूर्ण जे काम आहे ते पणाला लागतं आहे। विशेष करून फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी ही इमारत जी आहे ती 4ही बाजूने घेरलेली आहे आणि 4ही बाजूने, कारण का जी आग लागली होती ती सुरुवातीला पहिल्या मजल्यावर लागली होती आणि हळूहळू ती 3ऱ्या आणि 4थ्या मजल्यापर्यंत पोहोचली होती। आतला संपूर्ण भाग जो आहे या जी ही इमारत आहे त्याचा हा संपूर्ण लाकडाने बनलेला आहे। त्यामुळे फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जाऊन पूर्ण त्यांनी सप्लाय बंद केलेला आहे लाईटचा आणि त्यानुसार हे पुन्हा त्यांनी पाण्याची फवारणी मारण्यास सुरुवात केलेली आहे। अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की मधल्या भागातच जी आग लागलेली आहे त्यामुळे पूर्णपणे इमारतीचं इन्स्पेक्शन करणं किंवा कुठल्या ठिकाणी आग राहिली आहे का, आणि लाकडाचं बनले असल्यामुळे कुठेही आग पकडू शकते किंवा कुठलाही भाग पुन्हा ढासळू शकतो। अशा परिस्थितीमध्ये आतमध्ये जाऊन पूर्णपणे त्या ठिकाणी आग कुठे विझली आहे का किंवा कुठे राहिली आहे का हे जे पाहतायत किंवा हे पाण्याचं काम जे त्यामध्ये कुठेतरी अडथळे निर्माण होत आहेत। हे एकंदर आपण म्हणत होतो की रात्रीपासून आग जी धुमसली होती ती आग नियंत्रणामध्ये आलेली आहे, पण लाकडी संपूर्ण आतला भाग असल्यामुळे आग हळूहळू अजूनही धुमसते। नक्कीच, धन्यवाद अजित दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते।